नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये देवगिरी डेअरी फार्मिंगमध्ये. मी कृष्णा चव्हाण. तर शेतकऱ्यांचं खूपशा आपलं म्हणजे यूट्यूबवर आपले होते यूट्यूबला सबस्क्रायबर, त्यांचं म्हणणं चालू होतं की आम्ही दुधाची म्हणजे दुधामध्ये कसं होतं म्हणजे गोट्याचे स्टार्टअप वगैरे कसं करू. तर आपण तर मग मोठे गोटे न दाखवता आपण छोट्या गोट्यावरती जातो आहे. म्हणजे गोटा असा आहे म्हणजे स्टार्टअप वगैरे नवीन केलेलं आहे, म्हणजे 2-4 वर्ष आधी केलेलं आहे. आणि गाई 6-7 आहे आणि म्हणजे स्टार्टअपमध्ये कसं केलं आपण त्यांच्याकडून सर्व काही माहिती घेऊ. आणि गोटा कसा बांधला त्यांनी कसं प्रोसेस केलं आपण त्यांच्याकडून सर्व काही माहिती घेऊ. दादा नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. आपलं नाव? अतुल विश्वंभर जल्हार. अच्छा, आपलं हां, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. तर आपलं जे म्हणजे दुधामध्ये जे आपलं म्हणजे गाई वगैरे घेणं हे कशामुळं आपल्याला इंटरेस्ट माझ्याकडे पहिले घरच्या 2 गाई होत्या. मी त्यांचा प्रॉफिट मध्ये मागं भाव मस्त होता दुधाला. तेव्हा किती होता म्हणजे तेव्हा तुमच्याकडे गाई होत्या? 2 आपला 37 रुपये भाव पडत आहे तेव्हा. 37 गाई होता. तर मी त्याच्यावर परत एक गाय घेतली. त्याच्यानंतर एक वर मग त्याच्या प्रॉफिटनं परत एक घेतली डेअरीवाले उचल घेऊन. मग असं करून मी त्यांच्याच पैशावर गोट्याचं नियोजन केलं. पूर्ण पैसे मी गाईच्याच याच्यातून केले. असं घरातून पैसे घेऊन गोटा केलाच नाही मी. मला चांगला प्रॉफिट राहिला त्याच्यात. पण सध्या जे ना ह्या वर्षी थोडं टेम्परेचर जास्त असल्यामुळे थोडं जरा गाईना दुखणे वगैरे थोडेफार हे झाले. थोडा गोटा लेवलमध्ये चालला. पण मग ठीक आहे, मस्त धंदा आहे. लोकांच्या हाताखाली कामाला गेल्यापेक्षा व्यवस्थित वाटलं मलाही. अच्छा, तर आपण जे दूध व्यवसायामध्ये किती दिवस झाला आपल्याला गाई वगैरे घेऊन? माझ्याकडं जवळपास 3 वर्षापासून मी डेव्हलप करायला लागलो. पहिले टाइमपास म्हणून 2 गाई होत्याच माझ्याकडे अशा घरी दूध खाय म्हणून. घरी दूध खाण्याकरता घेतल्या होत्या. तर मग म्हणजे आपण मला ते गाई का बरं वाढवल्या समजा तुम्ही? तर मला असं वाटलं त्या 2 घरी घेतल्यामुळं त्याच्यातून मला पैसे भरायला लागले. मला वाटलं बा हा व्यवसाय ठीक आहे. तर मग ते वाढीत चाललो मी एक असं बरोबर. आणि घरच्या वासऱ्या बनवल्या मी परत त्यातल्या 3 घरच्या 3 वासरं बनवलेल्या. 3 वासऱ्या. अच्छा, आणि हे आता तुम्ही जे आधी मी 1 वर्षापूर्वी आपल्या गोठ्यावरती आलतो, तर आपण ह्यो गोठा कधी डेव्हलप केला होता समजा? आधी एक कंपाऊंड वगैरे काहीच नव्हतं. हे 12 महिन्यात काम केलं मी हे सगळं. 12 महिन्यामध्ये सर्व काही काम केलं. अच्छा, तर 12 महिन्यात कसं झालं, मी ती गाय घेतली आणि थोडे रेट गिट वाढले आणि थोडे पैसे जादा भरायला लागले, त्याच्यामुळे पटापट काम करीत गेलं. अच्छा, म्हणजे मागच्या पिरियडला पण 37 ते 40 रुपये रेट होता. बरोबर, मागच्या पिरियडला. पण यावर्षी मायनस चाललं जर म्हणजे बराबरीत चाललं गेलं. बरोबर. तर आता संपूर्ण गोठा किती गुंठ्यामध्ये समजा तुमचा? 7 गुंठ्यामध्ये. आता 7 गुंठ्यामध्ये. आणि याच्यामध्ये ओपन स्पेस जे की त्याच्यामध्ये ओपन स्पेस 4 गुंठ्याचा आहे. 4.5 गुंठ्याचा. 4.5 गुंठ्याचा. बाकीचे पुरं शेड वगैरे समजा आपलं? बाकी पूर्ण शेड वगैरे अजून काम बाकी आपलं. थोडं इकडं शेड मारायचं आहे इकून. या साईडला शेड मारायचं. लंब शेड मारायचं असं. अच्छा, म्हणजे मिल्किंग वगैरे करण्यासाठी गाई मोकळ्या ना इकडे बाकीचे. याच्यामध्ये समजा अजून भरपूर काम बाकी आहे गोठ्यामध्ये. गोबा वगैरे सगळंच म्हणजे 50% काम बाकी आहे अजून. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अजून 50% काम बाकी आहे. आणि गोठा वगैरे म्हणजे 7.5 ते 7 गुंठ्यामध्ये गोठा आहे. आणि ओपन स्पेस जो 4.5 ते 4 गुंठ्यामध्ये. आणि समजा आपले गव्हाणीचं मला सांगू शकता का? गव्हाण कशी पद्धतीने केलेलं म्हणजे आपण लोखंड वगैरे आपले पाईप वगैरे टाकलेले कसं म्हणजे पहिले मी नुसतं गव्हाण करायची मला अशी, तर त्यात काय झालं, मी बांधले जनावर याला तर ते त्यात जायला लागलेत. मग मी त्याला असं म्हणजे फॅब्रिकेशनवाला आणून त्याला हे करून घेतलं. म्हणजे तुम्ही जर आधी याला जे गव्हाणीला गाई बांधायला लागले बरोबर, ते त्याच्यात जायला लागलं गव्हाणमध्ये गाई जायला लागल्या. गाय गेम मोडण्यापेक्षा त्याच्या आधीच हे करून घेतलं मी त्याचं जवणी म्हणून नुसतं तोंड काय पुरतं. अच्छा, हे करून घेतलं ब्रॅकेट वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही लॉक सिस्टीम बघितलेली कोणत्या गोठ्यावर? लॉक सिस्टीम मी नंतर बघितली. मी हेड लॉक हो नंतर बघितली मी. माझं झालं काम नंतर पाहिलं तुम्ही ते नंतर बघितलं समजा. अच्छा, तर याला जे समजा गव्हाणीला मिनिमम किती खर्च येईल असं नाही बनवायला? तर समजा नुसतं एवढंच पूर्ण पाईपाचा खर्च मला 22,000 रुपयाला बनसकट. 22,000 रुपये. नंतर केलं मी त्याच्यामुळे तेवढं ध्यानात होतं माझे 22,000 रुपये आलं. तर आपल्याला तार कंपाऊंड जे म्हणजे किती लागलं आपलं? तार किती लागले? 6 बंडल ताराचे लागले याचे आणि बाकीचं मटेरियल लागलं. म्हणजे तार कंपाऊंडचं तारीचं जे बंडल आहे कितीला गेलं तुम्हाला? ते माझं एक बंडल 4200 रुपयाला पडलं. ते म्हणजे कमी घ्यायचं 7 पोटी येत होतं ते, त्याच्यामुळे 4200 रुपयाला एक बंडल पडलं मला. हां, तर मग आतापर्यंत टोटल गोट्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती झाली आपली? टोटल आतापर्यंत
नुसतं गोठा का गाईचं बी? नाही नुसतं गोठा आपली नुसतं गोठाचं इन्व्हेस्टमेंट आपले तारकंपन वगैरे 3,60,000 मी इन्व्हेस्टमेंट केलेले, ते बी गाईच्या दुधातूनच सगळं. गाईच्या दुधातून तुम्ही 3,60,000 इन्व्हेस्टमेंट गोठा केलं. बनवला बा. हां म्हणजे घरचा 1 रुपया नाही घेता, शेतीचा 1 घेता. रुपया नाही घेता. नाही. आणि चारा वगैरे काय समजा आता चारा वगैरे आपल्याकडे आता कंदाडाचा मोर घास आहे, आपला घास आहे काही याचा मेथी घास आणि मेथी ऊस घास. आहे. ऊस आहे. ऊस किती म्हणजे आपण ऊस कसं ऊस आपला एक म्हणजे दीड बिघा ऊस आहे आपला. 1 एकरला थोडा कमी आहे. कुट्टी करून आपला ऊसाची अच्छा. तर माझा एक असा प्रश्न होता, बिननिगवत पण आहे. माझा प्रश्न असा होता की दूध आपलं ऊस जर खाऊ घातला तर फॅट कमी होतो. तुमचा ऊस खाऊ घातल्यानंतर काही फॅट वगैरे कमी झाला आहे का? फॅट वगैरे माझा 3-5 8-5 लागतो. त्याचं कारण असं आहे का आपलं एकच टाइम ऊस आहे जनावरांना. एकच टाइम आणि एक टाइम मोर घास आणि एक टाइम मेथी घास आहे. तर मेथी घास आणि बिननिगवत. मुरघास किती स्टॉक आहे आपल्याकडे समजा? मेथी आपलं मोर घासच्या आता आपल्या 30 बॅगे भरेले. 30 बॅगे. तर हे मुरघास जे आपण समजा बॅगेसहित आणि पुरं म्हणजे आपली मजुरी जे मुरघास बनवतं म्हणजे कुट्टी वगैरे करतात, तर पुरा खर्च किती आला होता? तापमान जास्त असल्यामुळे काय झालं, टेम्परेचर जास्त असल्यामुळे लेबरनं पेमेंट जादा घेतलं. भराचा खर्च यावेळेला 1100 रुपये बॅग घेतली. तर टोटल खर्च मला मक्का सगट 60,000 रुपये आला तेवढ्या बॅगेला भरा. तेवढ्या बॅगेला. अच्छा. त्याच्यामध्ये ही किती टनाची बॅग आहे, म्हणजे किती किलोची बॅग आहे ही 1 टनाची बॅग आहे. 1 टनाची आणि बाकीची ती 3-3 टनाची होती. अच्छा. काही संपले त्यातून आता. अच्छा. 3 टनामध्ये किती बसतं समजा? 3 टनात थोडं मटेरियल कमी बसतं थोडं. अच्छा. पण काढायला कोणतं सोपं जातं? ह्या बॅगेमधलं आपलं व्हाईट बॅगमधलं का त्या ब्लॅक? 3 टनामधलं 3 टनामध्ये सोपं जातं. म्हणजे एवढ्या जनावराला सोपं जाते. कमी जनावर असले तर मग नाही टेके ती लहान बॅग. मोठ्या जनावराला एकदा तोंड खोललं का पटापट टाकल्यात त्यांना. आता ही वासरी जी आहे समजा आपली, तर ही घरची काही घरच्या वासरे आपल्या. आता ही का एचएफ जातीची. एचएफ 100% ना? 100% एचएफ 10 महिन्यात बसतोय सर. 10 महिन्यात हे माझ्यावर आलंय का? माझ्यावर 2दा आला आता लावलो नाही. म्हणजे 8व्या महिन्यामध्ये एकदा आला असं आणि एकदा 7व्या महिन्यात माझी आली ते, आणि आता 8 दिवस झाले तेव्हा माझी आली ते. अच्छा. तर आपण याला लावलं का? नाही. का पण नाही लावलं अजून त्याला? थोडं टेम्परेचर असल्यामुळे मला वाटलं थोडं परेशान होऊन. परत मग नंतर आता थोडा पाऊस पडला का शांतता झाली की मग लावू त्याला. याला काही शॉर्टेज सिमेंट्स वगैरे भरणार आहे का कसं या कालोडला? याला शॉर्टेज सिमेंट नाही भरणार आहे, पण मग चांगल्या क्वालिटीचं एचएफमध्ये लावणार आहे. कारण की पहिल्या वासराला शॉर्टेज सिमेंट भरून एवढं हे वाटत नाही मला. म्हणजे दुसऱ्या टर्मला भरणार? दुसऱ्या टाइमला भरणार. आणि हे 7 महिन्यात बसतो. हे त्याच्यापेक्षा लहान आहे. डेन्मार्कचं आहे. घरचंच घरच्याच गायचं आहे. म्हणजे गाय विकत घेतली ती, पण तिचं वासरी ती. गाय कुठून घेतली ती? ती पंजाबची गाडी उतरली आमच्या तिथून घेतली. अच्छा. डेन्मार्कचं आहे. याला आपण मला डेन्मार्कचं आहे म्हणजे मला बी कळत त्यात, पण मग डॉक्टर म्हणे डेन्मार्क. तर याला जे आपण म्हणजे एकदम माझ्या म्हणजे कमराच्या वरती बरोबर हाईट जबरदस्त त्याला. याच्यापेक्षा लहान असून हाईट जादा दिली तिनं. बरोबर. आणि थोडं डेन्मार्क असल्यामुळे होणारच आहे. तर आपलं याचं जे समजा याला आपण पहिल्या महिन्यापासून तर 7व्या महिन्यापर्यंत काय खाद्य दिलं? याला खाद्य जे आहे ना, पहिले याला तर 2-2 लिटर मी दूध 3 महिने दिलं. सकाळ संध्याकाळ 2.5 5 लिटर दूध त्याला इळाचं दिलं मी. 5 लिटर दूध त्याला 3 महिने दिलं. त्याच्यानंतर त्याला जे आपलं मिनरल मिक्सचर आणि जे हिराचं वासराचं हा नंबर गोदरेजचं होतं कोणतं? गोदरेजचं होतं. अच्छा. म्हणजे ती दिलं. दोन्हीला दिलं ती. दोन्हीला पण दिलं. म्हणजे कॅल्प ग्रोवर दिलं तुम्ही त्याला. आणि विशेष म्हणजे त्याला जंताचं औषध देत राहतो मी 2-3 महिन्याला. आता या दोन्हीला मी आता 3दा जंताचं औषध दिलं. जंताचं कोणतं औषध दिलं होतं त्याला? जंताचं आपलं हायटेकचं का बोलसमध्ये लिक्विडमध्ये दिलं होतं का? लिक्विडमध्ये दिलं. लिक्विडमध्ये दिलं होतं. त्याच्यामध्ये गोळी पण येत असं वाटतं. फुलकॉट म्हणून बघा. अच्छा. फुलकॉट म्हणून लिक्विडमध्ये का? लिक्विडमध्ये. किती ml दिलं समजा ते 100 ml दिलं. 100 ml दोन्हींना पण? दोन्हीला 100 ml. आणि ती पलीकडे वासरी आपली ती बी आता गाभण 7 महिन्याची. ती बी 11 महिन्यात लागली होती. 11 महिन्यात घरची वासरी ती बी आपली घरच्या गाईची पहिल्या. म्हणजे पहिलं रुई घ्या पहिलं रोई ती. अच्छा. पहिलं रू कारोडी. आदत आहे. कोणतं? आदत आहे म्हणलं दातात बी. अच्छा. अच्छा. आणि ही जी बसलेली ही आपण विकत घेतलेली आहे. ही किती मध्ये घेतली ती आपण? ही आता 1 लाखात घेतली तरी. 1 लाखात कधी घेतली होती? ही आताच घेतली तरी 4 महिने झाले त्याला घेऊन. थोडं दुखलं त्याचं. कितून होती आता आपल्याकडे? दुसऱ्यांदा 6 दात वासरी. 6 दात दुसऱ्यांदा. दूध वगैरे? दूध एका टायमाला मिल्किंग 12 लिटर. वन टाइम 24 लिटर. 24 लिटर दोन. आपल्या गोट्यात 3 गाई 15 प्लस म्हणजे 30 प्लस आहे गिळाच्या. कोणत्या आता त्या? या 2 अलीकडल्या. म्हणजे पलीकडे एक ती बी 12 प्लस आहे. म्हणजे गाई सगळ्या चांगल्या माझ्या दुधाला.
तर ह्या जे गाई आपलं चांगल्या असल्यामुळं काय झालं, थोडं डेव्हलप होत गेलं त्याच्यामुळे आणखी. बरोबर. आता घरच्या आहे का चारी पण? या घरच्या, ही घरची एकच का? आणि एक घरची 5. अच्छा, हिची किती कॅपॅसिटी दूध द्यायची? हिची एका टायमाला 15 लिटरची कॅपॅसिटी द्यायची. एका टायमाला 15 लिटर? 30+. 30+ समजा. पण या बारील थोडी दुखल्यामुळे थोडं कमी झाली ती. अच्छा, जास्तच दुखलं तिथं. अच्छा. आणि ही बी 30+. 30+ का? आणि ही इकडं? ती 22+. अच्छा. बोल. आणि ही 22+ ही. 22+. अच्छा. आणि ज्या साईडची? ती एका टायमाला 25+. 25+. आता ही आपलं घरची का कुठून घेतली? वासरी ती आपली घरची वासरी. म्हणजे घरची. आता पहिलून आहे का दुसरून आहे आपल्याकडे ती? आता दुसऱ्यांदा गाभण ती, पहिल्यांदा जनलेली. त्याच्यामुळे 100% एचएफच भरलं दुसरं कोण? पूर्ण एचएफ भरली सगळे सर्व एचएफ. याच्यामध्ये जे आता समजा आपला पुढचा प्लॅन कसा राहणार आहे त्याच्यामध्ये? समजा प्लॅन आपला काय, आपल्याला जनावर वाढायचे अजून गाई घरच्याच तयार करायच्या ब्रीड. म्हणजे आपलं टार्गेट किती राहणार आहे म्हणजे एवढ्या जागेत आपल्या 20 गाईचं टार्गेट आहे. 20च्या वरती नाही होऊ देणार आपल्याला, पण मग टॉपच्या 20 ठेवणार आहे आपण कंपल्सरी. अच्छा. तर पुढे अजून प्रोसेस कशी राहणार आहे? तिकडून आता त्याला शेड वगैरे मारणार आहे आपण पलीकडून, असे लंब शेड वगैरे मिल्किंगसाठी, आणि त्याला गोबा करणार पलीकडून. गोबा करायचा. अच्छा. आणि कोंबी इकडं मोठं एक शेड राहणार आहे, इकडून तर तिथपर्यंत शेड घेणार याला, गाईची शेड हे पूर्ण तोडून. अच्छा. इकडं गाईला राहायसाठी पाण्या पावसाचं. अच्छा. तर प्रश्न अजून एक असतो दादा, की याच्यामध्ये आपल्या ओपन गोट्यामध्ये जे आहे तर झाडं आलेले कमीत कमी 4 झाडं आहे, तिकडे एक 5 समजा. ते आपले 5 झाडं समजा गोट्याच्या. आता हे झाडं राहून देणार आहे का तुम्ही? झाडं राहून देणार, कारण की झाडं महत्वाचे गोट्याला, 1 नंबर महत्वाचे झाडं. आणि अजून लावणार मी झाडं बाहेरून. जाळीचे जे बाहेरून झाड आहे का आपले, ते अजून वाढणार आहे, कारण की सावली महत्वाची. याला पत्रा सावली जनावर राहूच शकत नाही. माझी जनावर जी वाचली सण फक्त तो सावलीमुळे. बरोबर. म्हणजे झाडाचा जाव पाला गळलात ना, तर मला कमीत कमी लय खर्च आलता. म्हणजे गाईला टेम्परेचर राहायचं नुसतं तवा. आता ते पाला वगैरे आला, चिचीचा पाला गळल्यामुळे थोडं परेशान झाली तेव्हा. ते याला जे झाडांना जे मलमूत्रामुळे जर काही म्हणजे जळणार तर नाही समजा? नाही. आज लोक म्हणजे आज असं झालं नाही, कारण की कायम कंपल्सरी आमचे जनावर इडत राहत आहे याच्यात. अच्छा. अच्छा. नाही झालं काही, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की आपण त्याला खाली जे मुरुम भरल्यावर असल्यामुळं ते होऊन जातं. बरोबर. खाली जिरत नाही जास्त, जिरलं बी तर ते मुळ्यापर्यंत जात नाही मुरुम असल्यामुळं. बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता दादाने जे म्हणजे सर्व काही गोठा वगैरे सर्व जे दुधाच्या उत्पन्नापासूनच केलेलं आहे सर्व, म्हणजे 3.5 लाख रुपये. 3.5 लाख. आणि मिल्किंग मशीन आणि कुट्टी मशीन सर्व काही म्हणजे 4.5 लाख धरून चालू आपण. 4.5 ते 5 लाखाचे निडट गाई पण आपण दुधाच्या याच्यातून केलं, म्हणजे 10 लाख रुपये मी या 3 वर्षात उलट हाल. हां, म्हणजे फक्त दुधापासून त्यांनी सर्व काही केलं. तर भरपूरशा आपल्या सबस्क्रायबरांचा असा प्रश्न होता की दुधापासून आपण डेव्हलप होऊ का? जर केलं दम्मानी तर सर्व काही होईल. मी जे काय केलं माहिती का, मी स्वतः राबलो याच्यात. स्वतः मी माणूस ठेवून कामं केलं नाही, माणसाच्या भरोश्यावर मी राहिलो नाही. माणूस माझ्याकडे असला बी तर मी त्याच्या भरोश्यावर कधीच राहिलो नाही. बरोबर. मी स्वतः लक्ष केलं जनावरातून. माझ्याकडं आता दुसरे कामं भरपूर असून तरीसुद्धा मी इकडं टाईम द्यायला दुसरे कामं पाहत नाही. त्याच्यामुळे याच्यात होऊ शकतं. नाही तर तुम्ही जर म्हणले माणूस लावून आपण कामं करून घेऊ, याच्यात मायनस होऊन जातं. कारण की हा धंदा जेवढा चांगला तेवढा वाईट बी. बरोबर. कारण की हा धंदा असा भरोशाचा म्हणून चालवतच नाही. कारण की आज आपण म्हणू आता मार्केटला हिंडलो आपण आणि आपला माणूस काम करू आला, आपण हिंडलो गावात, ते जमणार नाही याला. त्याला जे स्वतः कष्ट करीन त्याच. बरोबर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता दादा कसे बोलले आणि दादांनी काय सांगितलं स्वतः ते कसे सर्व काही केलं. मित्रांनो, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.